अलीकडच्या काळात बदललेल्या भारतीय जनता पार्टीचा चेहरा नेमका कसा आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर निवडणुका आल्या की त्या निवडणुकामध्ये कुठल्या नेत्यांना उमेदवार ठरवलं जातं, कुठल्या नेत्यांना संधी दिली जाते ते बघितलं की बदललेली भारतीय जनता पार्टी कशी आहे हे तुम्हाला स्पष्ट जाणवू शकेल. सरळ सरळ सांगतो काय झालंय. निवडणूक आली की त्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते बाहेर येतात. अनेक लोक, अनेक पत्रकार, वृत्तपत्र, टीव्ही चॅनलमधून नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार त्याच्या बातम्या यायला लागतात. आणि या बातम्यामध्ये निष्ठावान कार्यकर्ते मात्र अगदी पिछाडीवर असतात. मी असं का म्हणतोय? कारण आता काही दिवसावरती येऊन ठेपलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये राज्यात सर्वात जास्त आणि सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी कुणाला मिळणार याच्याविषयी खूप मोठी चर्चा सुरू आहे. पण मी जी नावं समोर घेऊन बसलोय त्या नावामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले किंबहुना ज्यांना उमेदवारी मिळेल अशा नावाची जर यादी बघितली तर आयाराम उमेदवारांनाच भारतीय जनता पार्टी पुन्हा संधी देण्याच्या तयारीत आहे. ज्या काँग्रेसवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून अगदी फडणवीसांपर्यंत प्रत्येकजण तुटून पडते अलीकडच्या काळामध्ये, त्याच काँग्रेसमध्ये वाढलेल्या मोठ्या झालेल्या नेत्यांना मात्र उद्याच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये पहिली संधी किंबहुना फर्स्ट प्रेफरन्स मिळणार आहे. कोणती आहेत ती नावं? खरं तर ज्या नेत्यांची विरोधी पक्षातल्या नेत्यासोबत राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली तिथंच त्यांचं राजकारण मोठं झालं. आता मात्र भारतीय जनता पार्टीतून तेच नेते उद्या विधान परिषदेवर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कोण आहेत ते नेते आणि कसं काँग्रेसच्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये चांगले दिवस आलेत या संदर्भात बोलण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. जी नावं मी तुमच्या समोर सांगतोय ती नावं अर्थात भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांचे या यादीमध्ये आहेत, मात्र त्यांचा नंबर नंतर लागतो. ज्या 10 नावाची यादी, ज्या 10 नावावरती मागच्या अनेक दिवसापासून माध्यमात चर्चा होतीये की या उमेदवारांना विधान परिषदेचं तिकीट मिळेल, या यादीमध्ये जर बघितलं तर काँग्रेसकडून आलेल्या लोकांची यादी भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या बरोबरीनेच आहे. आणि इतिहास काय सांगतो? म्हणजे मागच्या 5-10 वर्षामध्ये जर भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेल्या लोकांची यादी जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आयारामांना जास्त मोठी संधी सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये मिळते. म्हणजे ज्या नेत्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, सतरंज्या उचलल्या, सायकलवर फिरून पोस्टर्स लावले, त्या नेत्यांना मात्र उमेदवारी नाही. आणि जे नेते अगदी काल परवापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधी विचारांच्या पक्षामध्ये होते त्यांना मात्र भारतीय जनता पार्टी रेड कार्पेट टाकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आता काय होत आहे? या विधान परिषद निवडणुकीमध्ये 9 जागासाठी ही होणारी निवडणूक आहे आणि एक जागा आपल्याला माहित आहे की जी प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेची पोटनिवडणूक लागली आणि अशा 10 जागासाठी निवडणूक होणार आहे. यातील 6 जागा या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जाणार आहेत. पण यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कॅन्डिडेट कोण आहे, सगळ्यात ताकदवान उमेदवार कोण असणार आहे? तर अर्थात प्रज्ञा सातव आहेत. कोण आहेत प्रज्ञा सातव? आपल्या सगळ्याला माहिती आहे की प्रज्ञा सातव या राजीव सातवांच्या पत्नी आहेत, ज्या राजीव सातवांचं वयाच्या 46व्या वर्षी कोविड आणि त्यानंतर झालेल्या संसर्गाने मृत्यू झाला होता. प्रज्ञा सातव कुटुंबातून येतात. म्हणजे रजनी सातव या त्यांच्या सासूबाई, ज्यांना काँग्रेस विचाराची फार मोठा इतिहास आहे. आणि त्याच रजनी सातव यांचे चिरंजीव राजीव सातव हे ज्यावेळी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसच्या विचारांच्या इतक्या जवळ होते की ज्यावेळी 2014 मध्ये देशामध्ये मोदी लाट आली आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे केवळ 2 खासदार निवडून आले. या 2 खासदारामध्ये एक खासदार होते राजीव सातव. केवळ खासदार म्हणूनच नाही तर युथ काँग्रेसच्या देशाचे प्रमुख म्हणून राहुल गांधीच्या बरोबरीनं काही दिवस राजीव सातव यांनी काम केलं होतं. ज्यावेळी देशामध्ये मोदी लाटेचा उगम झाला, मोदी नेतृत्वाचा उगम झाला आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी काम बघत होते, त्याही काळात ज्यावेळी गुजरातमध्ये निवडणूक लागली होती आणि त्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे प्रभारी होते राजीव सातव. एक वेळा आमदार, एक वेळा खासदार अशी कारकीर्द राहिलेले राजीव सातव अलीकडच्या काळामध्ये देशाच्या राजकारणात पाहायला मिळत होते. मात्र त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने सातव कुटुंबांना प्रतिनिधित्व द्यायचं ठरवलं. खरं तर हे प्रतिनिधित्व देत असताना शरद रणपिसे यांच्या मृत्यूनंतर जी काही एक विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती तिथे प्रज्ञा सातव यांना पाठवण्यात आलं. आणि प्रज्ञा सातव आपल्याला माहिती आहे की काँग्रेसकडून, काँग्रेस कमिटीच्या राज्याच्या उपाध्यक्ष होत्या, त्यांना काँग्रेसने आमदार म्हणून पाठवलं. पण अलीकडच्या काळामध्ये एक वर्षभरातच प्रज्ञा सातव यांनी निर्णय असा घेतला की त्यांना
भारतीय जनता पार्टी जवळ वाटू लागली. सबका विकास सबका साथ असं म्हणत प्रज्ञा सातव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि ही कधी प्रवेश केला हे समजून घेतलं पाहिजे की ज्या काळामध्ये शिवसेनेच्या एक विधान परिषदेचा आमदार कमी झाला होता, काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदाराची संख्या वाढत होती, राज्याला एक विरोधी पक्ष नेता जो काँग्रेसमधून आलेला मिळणार होता, आणि याच काळात काँग्रेसचा घात झाला आणि प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला आणि अखेर त्यांचा तो कोरम पूर्ण झाला नाही. त्याच प्रज्ञा सातव आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात सशक्त अशा उमेदवार समजल्या जातात. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये महिला 33% आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे घटना दुरुस्ती बिल आलं होतं ते नाकारल्यानंतर काँग्रेसवर तुटून पडणारी भारतीय जनता पार्टी आता ही सिद्ध करणार आहे की येणाऱ्या विधान परिषदेच्या 6 जागांपैकी 2 ते 3 जागा या महिलांना सुटणार आहे. काँग्रेस लक्की कशी बघा की काँग्रेस विचारातून बनलेल्या नेत्यांनाच इथे संधी कशी मिळते आहे. माझ्यासमोर 2 नावं आहेत आणि हे दोन्ही नावं काँग्रेसमधून आलेले आहेत. त्यातलं पहिलं नाव मी तुम्हाला सांगितलं, प्रज्ञा सातव, ज्या काँग्रेस विचारांच्या आहेत. अलीकडच्या काळात त्या जरी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या असल्या तर कालपर्यंत त्यांचा विचार काँग्रेसचा होता आणि त्यामुळं काँग्रेसच्याच मुशीत वाढलेल्या एका नेत्यांना उमेदवारी देऊन महिला नेतृत्वाला आम्ही कशी संधी देतो हे सांगायला भाजप उद्या कमी करणार नाही. दुसरं नाव आहे अर्चना पाटील चाकूरकर. अर्चना पाटील चाकूरकर कोण आहेत? शिवराज पाटील चाकूरकर यांच्या त्या सूनबाई आहेत. शिवराज पाटील चाकूरकरांचा इतिहास आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातून देशपातळीवर काम करणाऱ्या मोठ्या दिग्गज काँग्रेसच्या नेत्यामध्ये शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख त्या नेत्यासोबतच शिवराज पाटील चाकूरकर या नेत्याचं नाव घ्यावं लागेल. कारण तब्बल 7 वेळा खासदार राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर पंजाब सारख्या राज्याचे राज्यपाल म्हणून होते. लोकसभेचे तब्बल 6 वर्ष ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम बघितलंय. 1 वेळा आमदार झाल्यानंतर काही काळ ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा होते. आणि असे शिवराज पाटील चाकूरकर आणि काँग्रेस हे एक समीकरण मानलं जायचं. कारण शिवराज पाटील चाकूरकर एक काँग्रेसचा सुसंस्कृत चेहरा होता अशी ओळख त्यांची देशभर होती. पण आपल्याला माहिती आहे की आता काही दिवसापूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं. मात्र त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या नावावरती जे काही काम जमा होतं ते आज खरं तर आठवणं गरजेचं आहे. कारण त्यांच्याच सूनबाई आता ज्या काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यात, त्यांनी भाजपाकडून एक निवडणूक लढली, त्या हरल्या जरी असल्या तरी उद्या या रिक्त होणाऱ्या किंबहुना काही दिवसापूर्वी येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रज्ञा सातव यांच्यानंतर तर दुसरा नंबर कुणाचा लागू शकतो तर तो अर्चना पाटील चाकूरकर यांचा लागू शकतो. आणि म्हणून शिवराज पाटील चाकूरकरांची आठवण येते. शिवराज पाटील चाकूरकर यांचा एक किस्सा असा सांगितला जातो की ज्यावेळी इंदिरा गांधींच्या समोर राजीव गांधींच्या राजकारणात येण्याच्या संदर्भात प्रस्ताव ठेवायचा होता त्यावेळी शिवराज पाटील चाकूरकर हे 50 खासदारांना घेऊन त्यावेळी इंदिरा गांधीकडे गेले आणि त्यांनी आग्रह धरला की राजीवजींना राजकारणात आणलं पाहिजे. आणि आपण बघितलं की त्यानंतरच्या काळामध्ये राजीव गांधी हे राजकारणात आले. मेनका गांधी ह्या राजकारणात येतील अशी भीती कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना होती. आणि म्हणून त्याही घटनेचं नेतृत्व म्हणजे त्या 50 खासदाराचं नेतृत्व त्या काळामध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलं होतं. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री, गृहमंत्री अशा पदावर काम करणारे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कामाचा मोठा आलेख आहे. आणि हे होत असताना कायम काँग्रेसची बांधिलकी बांधणारा हा नेता होता. लातूर सारख्या शहरामधून लिंगायत समाजातून येणारा एक असा नेता ज्यांनी लातूर शहराचं नगराध्यक्षपद भूषवलं. त्यानंतर काही काळ आमदार आणि तब्बल 7 वेळा ते खासदार म्हणून काम बघत होते. मधल्या एका काळात लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. मात्र त्याही काळात काँग्रेसकडून त्यांना राज्यसभेवर प्रतिनिधित्व देण्यात आलं. आणि अशाच काँग्रेसच्या मुशीत वाढलेल्या नेत्याच्या घरात किंबहुना त्यांच्याच वारसदाराला भारतीय जनता पार्टीने मागच्या वर्षी आपल्या पक्षात घेतलं. अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढली आणि मला वाटतं 7 ते 8 हजाराच्या मतांनी अर्चना पाटील चाकूरकर यांचा पराभव झाला होता. आता हे नाव भारतीय जनता पार्टीच्या यादीमध्ये दुसऱ्या नंबरचं आहे. पहिलं प्रज्ञा सातव आणि दुसरं आपण बघतोय की ज्या काँग्रेसच्याच मुशीत वाढलेल्या एक नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांचा आहे. यानंतर मी तिसरं नाव सांगतोय ज्या नावाभोवती मागच्या 2-3 दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते, रणजितसिंह मोहिते पाटील यांचं. कोण होते रणजितसिंह मोहिते पाटील? रणजितसिंह मोहिते पाटील अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टीत असले तरी यापूर्वी ते शरद पवारांसोबत होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांचे ते चिरंजीव आहेत. जे विजयसिंह मोहिते पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. पण अलीकडच्या काळामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून त्यांना संधी मिळाली आणि आत्ता होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये
या दोन नावानंतर तिसरं नाव जर कोणतं चर्चेत असेल तर ते अर्थात रणजितसिंह मोहिते पाटलांचं आहे. आणि तुम्ही जर एक 2 दिवसापूर्वीचं चित्र बघितलं असेल की विजयसिंह मोहिते पाटील हे व्हीलचेअरवरती अगदी मंत्रालयात पोहोचले आणि तिथं त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांच्या भेटीगाठी केल्या. आणि त्यामुळं असं मानलं जात आहे की ज्या अर्थाने फडणवीसांची भेट घेण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील हे मुंबईला पोहोचले, त्या अर्थी रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव या यादीमध्ये वरच्या नंबरला येऊ शकतं. परत मी ते सांगायचा प्रयत्न करतोय, भारतीय जनता पार्टीकडून ज्या नावावरती चर्चा होते त्यातलं तिसरं नाव ते सुद्धा बाहेरच्या राष्ट्रवादी सारख्या पक्षात आलेलं आहे. आता मी चौथ्या नावाबद्दल चर्चा करणार आहे आणि चौथं नाव आहे ज्या सातारा जिल्ह्यातून ज्यांनी काँग्रेसच्या कामात सुरुवात केली. परत तिसरं नाव हे काँग्रेसमधून येत आहे, जे रणजितसिंह निंबाळकर. आपल्याला माहिती आहे की रणजितसिंह निंबाळकर हे 2019 ते 2024 या दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेले खासदार होते आणि खासदार म्हणून त्यांनी सांगली सातारा परिसरात चांगल्या पद्धतीनं पक्षावरती प्रभुत्व दाखवलं. पण तेच रणजितसिंह निंबाळकर हे यापूर्वी सातारा जिल्ह्याच्या काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. म्हणजे परत एकदा काँग्रेसच्या मुशीत वाढलेला एक नेता आता मात्र तो भारतीय जनता पार्टीच्या जवळ आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह निंबाळकरांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आणि धैर्यशील मोहिते पाटील तिथं खासदार झाले आणि त्यानंतर मात्र त्यांच्याकडे कोणतंही पद राहिलं नाही. आता ते एकदा विधान परिषदेसाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे हे चौथं नाव मी तुम्हाला सांगतोय की एकूण 6 जागेसाठी जी 10 नावं चर्चेत आहेत, या 10 नावामध्ये निम्मी नावं ही भारतीय जनता पार्टीतली नाही आहेत, ती भारतीय जनता पार्टीच्या विरोधी विचारात तयार झालेली आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये आयारामांना रेड कार्पेट टाकणाऱ्या भारतीय जनता पार्टी समोर पुन्हा एकदा अशाच नेत्यांच्या यादी आहे, ज्या नेत्यांची यादी बघितल्यानंतर निष्ठावान भाजप कार्यकर्त्याला कदाचित प्रश्न पडला असेल की आम्ही ज्या काळामध्ये सायकलवर फिरून पक्षाचा प्रचार केला, पक्ष वाढवला आणि आता ज्यावेळी पक्षातून उमेदवारी देण्याचा विषय येतो त्यावेळी मात्र भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षातील लोकांना परत एकदा संधी देताना चित्र पाहायला मिळतंय. मी पहिल्यांदा सांगितलं तसं येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडून राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणामध्ये जास्तीत जास्त महिला नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याची एक चुणूक आपण कालच्या नरेंद्र मोदींच्या एका भाषणातून बघितली असेल की ज्यावेळी महिला 33% आरक्षणाच्या विधेयकाची घटना दुरुस्ती नाकारल्यानंतर महिला नेतृत्वाच्या संदर्भात बोलताना फडणवीसांनी सांगितलं की आम्ही राज्याच्या अनेक मुख्यमंत्री सुद्धा महिला केल्या होत्या आणि आम्ही ज्यावेळी गरज पडते त्यावेळी महिलाचं नेतृत्व पुढे आणत असतो आणि म्हणून काँग्रेसला डिवचण्यासाठी किंबहुना काँग्रेससमोर पेच निर्माण करण्यासाठी याही विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्याच मुशीत तयार झालेल्या महिला नेतृत्वाला समोर आणण्याचा प्लॅन भारतीय जनता पार्टीचा आहे. अर्थात ही सगळी अटकली आहेत. राजकारणामध्ये शक्यतेवरच राजकारण अवलंबून असतं. या यादीपैकी प्रत्येकाला उमेदवारी मिळणार आहे का, ती काँग्रेसच्याच उमेदवाराला मिळणार आहे का नाही, की विरोधी पक्षाच्या लोकांना बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्त्याला समोर आणते, हे बघणं जरी बाकी असलं तरी येणारा काळ भारतीय जनता पार्टीमध्ये महिला नेतृत्वाचा आहे असं म्हटलं तर ते नक्कीच चुकीचं ठरणार नाही. धन्यवाद.